हाय, आज आम्ही बनवणार पिऊ आणि मी स्वीटकॉर्न टिक्की. कुणाकुणाला आवडते? पिऊला तर आमच्या खूप आवडते. बघा, पाऊस भरपूर चाललेला आहे बाहेर. पिऊ आमची स्वेटर घालून बसलेली आहे. चला टिक्की बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते बघू. स्वीटकॉर्न टिक्की बनवायचे मके घेतल्यात, आलं, कांदा बारीक चिरलेला, हिंग, कोथिंबीर, लसूण, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, जिरं, कॉर्नफ्लावर घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर पेस्ट करून घ्यायची आहे आल्याची आणि हिरवी मिरची यांची अशी बारीक दरदरीत पेस्ट करून घ्यायची आहे. तो जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकताय. मी काय मिरची वगैरे जास्त वापरली नाही. ह्यांची अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. इकडे बघू शकताय. त्याच भांड्यामध्ये मी हिंग टाकलेला आहे. हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तुम्हाला जर भाज्या आवडत असेल तर भाज्यासुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार. मग इकडे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. सगळं हळद मीठ चवीप्रमाणेच टाकायचं. तुम्हाला जर आवडत असेल खारटपणा तर खारट जरासं करू शकताय. मी काय खारट वगैरे बनवलेले नाहीत. आणि जे पेस्ट केलेलं त्याच भांड्यामध्ये मी मक्याची अशी बारीक पेस्ट करून घेणार. एकदम बारीकसुद्धा नाही, अशी आपण दरदरीतच पेस्ट करायची आहे. मी दरदरीतच केलेली आहे. इकडे बघू शकताय. आणि हे आता व्यवस्थित असं सगळं काढून घ्यायचं. दरदरीत पेस्ट भडबडीत आपण म्हणू शकतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करू शकताय मला. मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता सगळं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे एकजीव. आणि त्याच्यानंतर थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, म्हणजे आपलं मक्याचं पीठ. असं एकजीव मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपण. तुम्ही हातानं सुद्धा करू शकताय. मी थोडंसं चमच्याने केलेलं आहे इकडं बघू शकताय. आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचे, थोडेसे असे अख्खे मक्के टाकायचे आहेत. आपल्याला दिसायला पाहिजेत की आपण स्वीटकॉर्न टिक्की बनवलेली आहे, म्हणजे मक्याची टिक्की नंतर आणि मी थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. पाण्याची वगैरे काही गरज लागली तर तुम्ही टाकू शकताय. बघा इकडे. आणि आपोआप पाणीसुद्धा सुटतं, कारण ओले मक्के असतात ना, जे कॉर्न असतात ते लुसलुशीत असतात, म्हणजे पाणीसर असतात. गावाकडचे जे आहेत ते नसतात. आणि इकडे बघू शकता मी नंतर हातानं हे केलेलं एकजीव मिश्रण करून घेतलेलं आहे. आपण असं एकजीव मिश्रण करून घ्यायचं हाताने. तुम्हाला दिसतंय बघा. त्याच्यात मक्केसुद्धा दिसतात, म्हणजे स्वीटकॉर्न. इकडे बघू शकता. आणि जसं हाताने एकदा बघायचं टिक्की बनू शकते का. आणि इकडे बघा बनू शकते. मी आता बनवायला सुरुवात केलेली आहे. असा गोळा करून घ्यायचा मस्तपैकी. तव्यावरती घ्यायचा. तेल वगैरे लावायची काही गरज नाही, आपोआप हे होतं. बघा टिक्की मस्त अशी बनलेली आहे. मी चणा डाळची सुद्धा टिक्की बनवलेली आहे. चॅनलवरती जाऊन बघू शकता. अशीच बनवलेली आहे, परंतु साहित्य थोडंसं वेगळं आहे. हा मी जो रोज चपाती बनवते तोच तवा आहे. कुठला नॉनस्टिक वगैरे असा तवा घेतलेला नाही आहे. रोज मी याच तव्यावरती चपात्या बनवते. आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आवडीप्रमाणे तेल टाकायचं. या टिक्कीला तुम्ही तळूसुद्धा शकताय. तवा गरम झाल्यानंतर मी सर्व बाजूने असं व्यवस्थित तेल पसरून घेतलेलं आहे. आणि जी आपण टिक्की बनवली आहे ती टिक्की अशी एक 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 करून ठेवायची आहे. इकडे बघा आम्ही टिक्क्या तव्यावरती ठेवून दिलेल्या आहेत. सगळ्या टिक्क्या अशा मी पसरून घेतलेल्या आहेत, म्हणजे ठेवून दिलेल्या आहेत. दिसायला पण छान वाटतात मस्तपैकी. आणि बघू शकता इथे एकदम इझिली असं आपण पलटी मारू शकतो. हे बघा इकडं मी परातनं हलवून घेतलेलं आहे त्या टिक्कीला. असं तेल वगैरे जास्त काय तेल वगैरे लावायची गरज नाही लागत. सुटसुटीत झालेल्या आहेत अशा. अशा मी सगळ्या परतून घेतलेल्या आहेत. इकडे बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे टिक्कीला, गोल्डन कलर. अगोदर मी या 4 टिक्क्या हे केलेल्या टाकलेल्या, त्यांना असं गोल्डन कलर खूप छान आलेला आहे. मस्तपैकी कलर दिसतोय, खूप छान. कधी कधी असं रेसिपी चवीला जरी दिसायला खूप छान असते तरी सुद्धा असं वाटतं की कधी खाईन. परंतु ही खूपच छान रेसिपी आहे. मी एकदा केलेली आहे म्हणून तर तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे ही रेसिपी. अशा प्रकारे सर्व टिक्क्या झालेल्या आहेत. इकडे बघू शकता मी प्लेटमध्ये सगळ्या टिक्क्या व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी झालेली आहे रेसिपी. ही रेसिपी आवडली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पावसाचा मोसम आहे, तुम्ही सुद्धा घरी बनवा. Correct.